आपल्या जाळ्यात काही लोकांना बांधून फरफटत त्यांच्या स्पेसशिप मध्ये घेऊन चालले होते. आमच्या शेजारचं एक गाढव चुलबुल सुद्धा त्यांच्या जाळ्यात अडकलं होतं. बस मग काय विचारता? मला असा राग आला की मी कुंगफू, कराटे, मार्शल आर्ट्स जे काही मला येत होतं त्याचा वापर करून त्यांना इतकं मारलं की ते माझ्या पायावर लोळण घेऊन माफी मागायला लागले. म्हणाले, आम्हाला सोडून द्या, आम्ही सगळ्या माणसांना सोडून देऊ. मी त्यांच्या बोळ्यात अडकलो. ते स्पेसशिप मध्ये गेले आणि आधी चुलबुल गाढवाला सोडलं. मग स्पेसशिप घेऊन बाकी लोकांना घेऊन पळून गेले. जर मी त्या माणसांना वाचवू शकलो असतो तर, पण ते एलियन्स माझ्या डोळ्यात धूळ फेकून गेले. सोडणार नाही पुन्हा सापडले तर. धूळ तर हा फेकतोय सगळ्यांच्या डोळ्यात. इतकं मोठं खोटं. आता जाऊन त्याला 4 लाथा मारतो. तिथे तर मुलांसारखं रडून रडून वाचवा असं ओरडत होता. आणि आता टीव्हीवर बघ काय म्हणतोय ते. आजोबा ते परत सुद्धा येऊ शकतात का? काय माहित. मी आपले सगळे रडार ऑन करून ठेवलेले आहेत. जर त्यांनी पृथ्वीच्या एअर स्पेस मध्ये एंटर जरी केलं ना तरी मला समजू शकेल. चला बाहेर जाऊया, बघूया बाहेर काय चाललं आहे ते. हा चला मला त्या चड्डाला लाथ मारायची. मिस्टर चड्डा, थँक्यू. मिस्टर चड्डा, आम्हाला तर माहितीच नव्हतं की तुम्ही इतके शूर आहात. एलियनशी लढण्यासाठी तर खूप हिम्मत पाहिजे. तुमचे खूप खूप आभार. अहो हे तर माझं कर्तव्य आहे. चीयर्स फॉर मिस्टर चड्डा. हिप हिप हुर्रे! हिप हिप हुर्रे! सगळे रडार ऑन आहेत. आज जर एलियन शिप आलं तर आपल्याला समजू शकेल. हे कसं शक्य आहे? एलियन शिप आलेलं आहे आणि ते फुरसतगंजच्या जमिनीवर लँड देखील झालंय. पण आपल्याला तर याची माहिती तेव्हा मिळाली पाहिजे जेव्हा ते पृथ्वीच्या एअर स्पेस मध्ये एंटर करत असेल. वीर, तू जाऊन चेक कर. टॉवर जवळ कुठेतरी लँड केलं आहे. लवकर जा. मिस्टर चड्ढा, तुम्ही सोबत आहात म्हणून आम्हाला भीती वाटत नाहीये. चिंताच करू नका. आता एलियन्स इथे कधीच येणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की फुरसतगंजचा रखवाला चड्ढा आहे. हे लोक तर परत आले. मिस्टर चड्ढा, कुठे चाललात तुम्ही? तुम्ही यांना काल सारखं मारून मारून पळवून लावा. हो ना, पण तुम्ही पळताय कशाला? अरे तुम्हा लोकांना माहित नाही, हे खूप खतरनाक आहेत. मी एकटा असतो तर लढलो. बॉस, हा माणूस एका छोट्याशा स्पेसशिप मध्ये आपल्या डेन मध्ये घुसून हेरगिरी करत होता. डॉक्टर प्रेमसाय, वेलकम वेलकम. अखेर तुला माझ्या दारावर यावंच लागलं. वीर कुठे आहे? तो जिथे कुठे आहे खूप आरामात आहे आणि त्याला काहीही त्रास होणार नाही. आता मी वीर सारखे बरेच रोबोट बनवून जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनेन. मला वीरला भेटायचंय लगेच. भेटवतो. घाई कसली आहे? इमली, वीर, तू ठीक तर आहेस ना? मी ठीक आहे. वीर, आजोबा पण इथे मॅडमॅक्सच्या ताब्यात आहेत. लवकर चल, सगळ्यांना सोडवायचंय. 1 मिनिट इमली, जेव्हा मला ते त्या टेबलावरती झोपवत होते तेव्हा माझ्यामध्ये थोडी पॉवर बाकी होती आणि मी ऐकलं होतं की बॉस, या चेननीनं वीरला बांधून ठेवूया, नाहीतर हा पळून जाईल. हा या टेबलावरून उठला तर ब्लास्ट होईल आणि हा डिस्ट्रॉय होऊन जाईल. ऐकतोयस तो वीर? मला माहितीये तुझ्यात अजून इतकी एनर्जी बाकी आहे की तू ऐकू शकतोस. या टेबलावरून उतरू नकोस, नाहीतर ब्लास्ट होईल. इमली, मी या टेबलावरून नाही उतरू शकत. मी इथून उतरलो तर लगेच ब्लास्ट होईल. वीर,
तुझ्या आणि माझ्या वजनात जास्त फरक नाहीये. तुझं उतरणं गरजेचं आहे. मी तुझ्या जागी यावर झोपून जाते, तू सगळ्यांना सोडवून मग मला इथून सोडव, ठीक आहे? थँक्स इमली. तुझ्यासारखी मैत्रीण मिळणं खूप कठीण आहे. इमली, मी पटकन जाऊन येईन. तू कुठल्याही परिस्थितीत या टेबलावरून उतरू नकोस. हा, डॉक्टर प्रेम सहाय, घे बघ तुझ्या वीरला. आज तो किती दुर्बल, असहाय्य आहे आणि तू काहीच करू शकत नाहीस. गार्ड्स, कुठे आहात तुम्ही? आज अभ्यासाची इच्छा नाहीये. आता स्कूलची सुट्टी करून टाकतो. बेल वाजव. हे कसं केलंस तू बंटी? तू हे सगळं कसं करतोयस? माहित नाही, अचानक माझ्यामध्ये जादुई शक्ती आली आहे आणि मी काहीही करू शकतो. वीर, दाखव. आज तू तुझी जितकी जादूची ताकद दाखवशील दाखव. आज मी तुझ्यापेक्षा कमी नाहीये. आपण याच्याकडून जादुई शक्ती नाही घेऊ शकत. काहीतरी वेगळी आयडिया लावावी लागेल. ओके, एक मार्ग आहे. ऐक, मी आजोबांना सगळं समजावून तयार करते आणि तिथे घेऊन जाते. वीर, खूप झाल्या गप्पा. आता थोडी ऍक्शन अजून होऊन जाऊ दे. हे घे. आम्ही पोहोचलो आहोत. तू तुझा ड्रामा सुरू कर. ओके. इमली, मी महान जादूगर गोगाकडे माझी शक्ती डबल करायला चाललो आहे. काळ्या टेकडीच्या मागे चाललोय. तेव्हाच मी या बंटीला हरवू शकतो. ते फक्त एका दिवसासाठीच आले आहेत आणि हे कोणालाच माहित नाहीये. मी तुला महान जादूगर गोगाकडे नाही जायला देणार वीर. कुठे गेला वीर? कुठे गेला? जर त्याने त्याची शक्ती डबल करून घेतली तर तो मला हरवून टाकेल. मला पण जादूगर गोगाकडे जावंच लागेल. माझ्या पाठीवर जे जेट पॅक लावलंय त्याच्या फ्लेम्स तर दिसत नाहीयेत ना? नाही दिसत आहे आजोबा. तुम्ही जेटपॅकच्या मदतीने असेच उडत राहा. बंटी आला आहे. चल वीर, सुरू कर. महान जादू. माझी गाडी. ओ चंदा साहेब, बर्थडे गिफ्ट पाहिजे का? काय मस्करी करतोस माझी? आजोबा, माहित नाही कोण. तुम्ही बघताय? वीर कुठे आहे आजोबा? त्याने अख्खं शहर उद्ध्वस्त करून ठेवलंय. वीरला मी पाठवलेला आहे. तू इथेच बसून राहा. तो बघ, वीर आला. तू जो कोणी आहेस परत निघून जा, नाहीतर तुला इथेच संपवेन. माझ्या लाडक्या लाफिंग रोबोट, या वीरला संपवून टाक. पण असं संपव
जसं मांजर उंदराला संपवते. हळू हळू, स्लोली स्लोली. बाय वीर, नाईस मीटिंग यू. याला इथून कुठेतरी लांब घेऊन जावं लागेल, नाहीतर हा इथे सगळं उद्ध्वस्त करून टाकेल. ट्विस्टर सूट ऑन. ट्विस्टर सूट ऑन. चिंटू कुठे आहे? चिंटूला बोलवा, तोच याला ठीक करू शकतो. हा रोबोट तर खूपच शक्तिशाली आहे. तो तर तेव्हाच येतो जेव्हा वीर बोलवतो, किंवा मग स्वतःच्या मर्जीने येतो. आपल्या बोलवण्याने नाही येणार. चिंटू, चिंटू, कुठे आहेस तू? वीर संकटात आहे. तू योग्य वेळेला आलास. ते बघ त्या रोबोटला, खूप खतरनाक आहे. तू जाऊन त्याचा चांगला पाहुणचार कर. ओके. तुम्हाला काय खायला प्यायला आवडेल? इंडियन, चायनीज, कॉन्टिनेंटल, चहा, नाश्ता? चिंटू, पाहुणचार म्हणण्यामागे माझा हा हेतू नव्हता.